नमस्ते. नमस्कार, आम्ही AISSMS COE पुणे कॉलेजवरून. माझं नाव सार्थक ठाकूर. माझं नाव तन्वी जोशी. माझं नाव मौर्यराज सूर्यवंशी. तर आपण बघू शकता का मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये रेफ्युजी एरियाज आपण बघू शकतो का 7 किंवा 15व्या फ्लोअरवरती असतो. पण तो रेफ्युजी एरिया पॅसिव्ह असतो, म्हणजे आपण तिकडे फक्त थांबू शकतो. पण या एस्केलेटरने आपण खालती येऊ शकतो. म्हणजे आपण असं कोरिलेट करू शकतो का जसं शिपमध्ये बोट्स असतात, लाईफ बोट्स, तर ते फक्त रेफ्युजी एरिया झालं, पण ते खालती येणं हे सेव्हिंग झालं. हे आमचं प्रोजेक्ट आहे खालती येण्याचं. सो हे आमचं प्रोटोटाईप आहे. याचं आम्ही हार्नेस थ्रू याच्याकडनं खाली उतरू शकतो. हे खाली उतरताना याचं एक कॉन्स्टंट स्पीड असणार आहे 2 मीटर पर सेकंड किंवा 1.5 to 2 मीटर पर सेकंड. हे याचं मेकॅनिझम आहे. हे फेरस मटेरियल आहे आणि हे नॉन फेरस आहे. स्ट्रॉंग मॅग्नेट्स असतात त्याला, आणि हे याला चिटकणार नाही कारण हे ॲल्युमिनियम आहे. सो आता तर आता याचं हे आम्ही कॅन्टिलिव्हर बीम वापरले आणि ही फ्रेम आहे पूर्ण कॅन्टिलिव्हर बीमला ॲडजस्ट आहे. तर हे नॉन फेरस आणि फेरस यांच्यामध्ये हे असं प्रॉपर्टीज आहे की याच्यात एडी करंट जो पास होतो त्याच्यामुळे हे कॉन्स्टंट स्पीड राहणार. तर मग आपण किती पण वेट लावलं तरी मॅक्सिमम 150 kgs पण कॉन्स्टंट वेट राहणार. आता एकदा माणूस खाली उतरल्यावरती, इथून हे खाली उतरल्यावरती आपण एक रिव्हर्स मोटर लावली आहे, जी की एका स्विचने या बटनने चालू होणार आणि ती वरती जाणार, दोरीला वरती घेणार, ज्याच्याने सगळे रेस्क्यू होऊ शकतो. आता एक डेमॉन्स्ट्रेशन. आणि हे कॉन्स्टंट स्पीडने किती पण फोर्स लावला तर एडी करंटमुळे कॉन्स्टंट स्पीडने खाली येतं. आता हे स्विचनी आपण मोटर लावून आपण हे रिव्हर्स घेऊ शकतो. म्हणजे जो वरती माणूस आहे तो पण स्वतः परत रियूज करून हा खालती येऊ शकतो. आणि हा एकदम इझी टू यूज आहे. ज्या प्रकारे म्हणजे सगळ्या एज ग्रुपवाले याला वापरू शकतात आणि इझिली. चल, हा बोट खाली घेतो.